आरोग्य विभागात आलास ना? झालं रिलॅक्स व्हायला पाहिजे ना. तुला आलो कोकण कंडे आली रे. आता काय करायचं माहिती का? तेच सांगणार मी. सोल्युशन दिलंय बने बने सगळ्यांच्या घरात 2 टीव्ही लावणार. 2 टीव्ही त्याच काय झालं रे? ओ माय गॉड. चला आत्या सगळ्यांनी एक दिवशी काय आलं, त्यांचे सीन चालू होते दोघांचे आणि मला काही कामच नव्हतं. तर मी काय करू बसून, म्हणजे माझ्या सीनला बराच वेळ होता, म्हणजे जवळजवळ दुपार नंतर वगैरे सीन होईल असा अंदाज होता. म्हणून मी एकटाच ना अख्खं गाव वाडी फिरत होतो एकटाच. बोलतो बघू तर गाव कसं आहे, वाडी कशी आहे. आणि आपण एकदा गेलो की तिकडचे होतो, तुला माहिती आपण काय ते ठेवत नाही. मी येणार का फिरतोय आपल्या त्या वाडीत. मग मला कोणत्या इकडे गेलं की एक मंदिर आहे, मग त्या मी मंदिराच्या इथे गेलो. मग ते मंदिर बघितलं. मग तिथे काय माणसं भेटली, त्यांनी सांगितलं इकडे असा उत्सव असतो, हे असतं ते असतं. मी गप्पा मारतोय. परत तिकडून आलो, समोर एक घर दिसलं, त्यांनी तिकडून हाक मारली, काय बने या तुला. आलो मी गेलो त्यांच्या घरात. मग त्यांच्याशी चर्चा करतोय. ते बोलतात कसं चाललंय शूट. बोला हा मस्त चाललंय. बोला माझं काम नाही म्हणून मी फिरतो. अरे मग बसा ना. मग त्यांनी मला आंबे गरे असे आणून दिले. ते म्हणले खा खा खा. बोलो नाही मी एवढं नाही खाणार. ठीक आहे बांधून देतो, सगळ्यांना घेऊन जा. मग त्यांनी मला ते डब्यात व्यवस्थित आंबे गरे सगळे बांधून दिले. ती गावची माणसं एवढी भारी आहेत ना की त्यांना काहीच नाही म्हणत. ते एवढे इनोसंट आहेत ना की त्यांना भारी वाटतं की कोणी आपल्याकडे आले. आणि आपण तेवढे बिनधास्त असलो की त्यांना भारी वाटतं. म्हणजे मला तरी वाटतं एवढं कोणी मदत नाही करत कुठल्या गावात. कारण आपला एक सीन आहे जिथे गावात पालखी येते, तो अख्खा माहोल तयार करणं, तो पण ह्या ऑड सीझनला. मला तर वाटतं आपल्यापेक्षा कॉल टाइम जास्त त्यांनी पाहायला लागले. आणि खरंच कौतुक आहे, कारण तो सीझन नाहीये पालखीचा. त्या सीझनला तशी पालखी तयार करणं, तसे ढोल, ते कपडे, परत त्या बायका सगळ्या प्रॉपर आरतीचं ताट वगैरे घेऊन, आणि तो गुलाल वगैरे, हे सगळं हा माहोल अशा कमी वेळात अर्ध्या तासाच्या साठी एवढं कोणी नाही करत. शैनाई वगैरे वाजवणारे पण आले होते त्यात. आणि कोकणातील लोक नेहमीच मदतीला पुढे असतात, त्यामुळे भारीच वाटतं. आता भूतावरूनचा अजून एक प्रश्न की आपली सिरीज पौर्णिमेचा फेरा, याच्यामध्ये एक भूत येतं ह्याच्या अंगात, नंतर ह्यालाच असं दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात. तसं इच्छा पूर्ण करणारं भूत समजा तुम्हाला मिळालं कुठे, तर तुम्ही त्याच्याकडनं कोणती इच्छा पूर्ण करून घ्या? मी त्याला बोलेल की तुझी इच्छा आहे, स्वतःची इच्छा बोल की मला मुक्त हो म्हणून तू जा. अशी कोणाची इच्छा पूर्ण करत बसू नकोस. कशाला रे दादा, हे डेंजर आहे. तो इच्छा पूर्ण करेल, नंतर बोला माझी इच्छा आहे तुला खायचं, मग काय बोलायचं? असं थोडी, नको बाबा. समाजातल्या बऱ्याच गोष्टी आपण बदलून घेतल्या पाहिजेत, ज्यांना आपण रेग्युलर फेस करतो, किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या समाजात घडतात ज्या खरं तर नाही घडल्या पाहिजेत, ज्या विचित्र आहेत, ज्या चुकीच्या आहेत, किंवा मुलींच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात ज्या त्या सेफ नाही आहेत, किंवा काही घडतं आता आपल्या आजूबाजूला आपल्याला माहिती, तो एक प्रकार असेल, किंवा करप्शन आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपली गरिबी वाढत चालली. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टीचा बदल त्या आल्या त्या निमित्ताने, आणि जर सगळे छान आनंदाने गुणागोविंदाने राहायला लागले तर चांगली गोष्ट आहे. तर त्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. खूप चांगले विचार. तू असं मला माझा पर्सनली विचार, पर्सनली तर मी सांगेन की मला खूप सारी कामं मिळतील आणि अजून किती कामं करण्यासाठी तितक्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे येऊ देत, ते स्किल माझ्या डेव्हलप होऊ देत, सगळ्याच गोष्टी. मी त्याला सांगेन की तिला सांगेन, जे कोण असेल ते भूत. बरोबर. अजून सगळ्यात आधी भाई इच्छा सांगेन मी तुला, त्याबद्दल तुला काय हवं ते आधी विचारीन. भाई काय डेंजर काय हवं तर बाबा नको तुझा, बाबा तुझ्या मार्गी. आणि जर बोला नाही तुम्ही पाहिजे ते माग सगळं मिळणार. सगळ्यांना पौर्णिमेचा फेरा वेबसिरीज बघायला लाव, हे मी त्याला सांगेन आधी. म्हणजे कसं आपल्या काय व्ह्यूज वगैरे वाढतील, म्हणजे बाकी काय नाही, हिट होऊ दे, म्हणजे सगळ्यांची मेहनत कामी लाव आणि सगळे निरोगी ठेव. ते एक जरा आरोग्य विभागात आलास ना? सगळ्यांना निरोगी ठेव. आता एवढी मेहनत केली, झालं रिलॅक्स व्हायला पाहिजे ना. अजून आहे ना, एक गेम खेळू. चालेल, गेम असेल ते तुझ्याजवळ फ्लॅग्स ठेवलेत बघ, ग्रीन रेड. कोकण रेल्वे, कोकण कंडे आली रे. आता काय करायचं माहिती का? नाही तेच सांगणार मी.
गुड. क्या मैं पूछ सकता हूँ? नाही. तर एखाद्या मुलीमध्ये गर्लफ्रेंड किंवा बायको म्हणून बघताना काही क्वालिटीज किंवा तिचं ते वागणं तसं असेल तर तुम्ही तिला ग्रीन फ्लॅग द्याल की रेड फ्लॅग? म्हणजे असावं की नसावं असं थोडक्यात. अच्छा. ती मेसेजचा रिप्लाय बऱ्याच उशिराने देते. म्हणजे नाही. नाही देत, लवकर देते. म्हणजे वेळेत देते, लेट देते नाही आवडत, लवकर देते सांगतोय मी. हा मग तेच आहे. अरे मी ग्रीन बरोबर आहे आपण दाखवतो. बरोबर देते. हा. ते- तुम्हाला कोण देते की नाही विचारलं. नाही पण मी सांगतोय ना माझं. तर तिचा एक अजून पण तिचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे. मित्र म्हणून आवडू शकतो. ठीक आहे, डेफिनेट. मित्र काय हा. मित्र जाईल खूप चांगला नको. हा मुद्दा बरोबर आहे. थोडे मध्ये ठेवूया आपण. मित्र ठीक आहे बाबा, तू बोलते फोनवर बोलते हा? आणि मित्र हा. चालेल ना, मित्र काय म्हणजे नाहीतर नंतर थोडा हे नाही. हे सांगून आवडत नाही म्हणून म्हणून. मित्र मित्र चालेल ना. हा. चालेल 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 चालेल, ओके. हा. हा मित्र चालेल. मित्र म्हणून चालेल नॉर्मल. हा. तिला सतत सरप्राईज गिफ्ट द्यायला आवडतं. तिला म्हणजे आपण दिलेलं आवडतं. नाही ती देत असते. आवडतं अरे, ना. आवडतं ना. definitely. कोणाला नाही आवडणार? नाही आवडणार. बाई. ती स्वयंपाक खूप चांगला बनवते, त्याच्यामुळे तिला बाहेर जाऊन खायला आवडत नाही आणि तुम्हालाही खायला देत नाही. नाही नाही भाई. घरी ती पनीरची भाजी वगैरे चांगली, पण मला पनीर नसेल खायचा. गेला नाही रे. मग बरोबर आहे रे. मला चिकन खायचं असेल तर म्हणजे बरोबर. भलेही तिच्या हातचं किती आवडू दे, हो. आपण तिच्या हातचं खाणार. पण बाहेर पण काय काय चांगल्या गोष्टी हा, काही- हा मग बाहेर काळं मटण चांगलं भेटत असेल बरोबर. ते नेतोय ना आता. इंडियन असतात बायका, ते बोलतील घरी बनवून देतो काळं मटण. हा. काय बोलशील तू? ते पण आहे रे. हा, मग बाबा. खाईन रे. हा. 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 नंतर बोलणी कोण ऐकून घेणार? मग तू दिसतोय मला रेल्वे तेव्हा स्टेशन. मी अडकलाय हा. चलो. हा. तिला स्पोर्ट्स बघायला आवडत नाही म्हणून स्पोर्ट्स बदलून सिरियल लावते. नाही हे. हे बघ, नाही. अरे चुकीचं देतं. नाही ते मग पण तिला आवडत असेल तर चांगलंच तिने आहे. फोनवर बघावं पण सिरियल. तू स्पोर्ट्स बघत असताना ती येऊन चॅनल बदलणार आणि सिरियल लावणार. हायलाइट बघू शकतो. नाही नाही, मी नाही बोलतो. छान. मी एक थोडा मॅनेजमेंट पाहिजे ना ती, की बाबा तू टायमिंग बरोबर. हो. मेन मॅच असेल इंडिया इंडियाची. टाइम असेल तर पण माझ्याकडे एक मुद्दा आहे. सॉरी बोलेन तिला. पण कोणी तर बघायचं, कोणी काही नाही बघायचं. 2 टीव्ही लावायचे घरात. तू सिरियल बघ, मी तर मॅच बघतो. तू त्या खोलीत बघ, मी या खोलीत बघतो. सगळ्यात बेस्ट आहे होय ना. टेन्शन नाही. हा चल सोल्युशन दिलंय बनेने. बने सगळ्यांच्या घरात 2 टीव्ही लावणार. डोंट डू. आता तिला बाहेर जाऊन एन्जॉय करण्यापेक्षा घरीच राहायला आवडतं. नाही बाहेर गेलं पाहिजे. फिरणार की मजा नाही आयुष्यात. हा, obviously. बाहेर काय घरी काय डोकं तर खाणार. हा बाहेर खा. तिकडून पायलमॅन बघते रागाने. ते अशा रागाने बघत आता. डोकं खाणार. ठीक. मुलीला सोडतोस. तिच्या फ्रेंड सर्कल मध्ये मुलांचीच संख्या जास्त आहे. चालेल. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नाही ना. सेफ आहे ना, टेन्शन नाही. ठीक आहे. काय हरकत हे तुझं चालेल हे मला point कळलं नाही म्हणजे. हा सगळं कडबड. हे चालेल म्हणजे खाली बघतच नाहीये. एकच बघत नाही. चालेल. चालेल. हे चेंज नाही होत याचं. हे जे चालेल. चालेल. आता तुमच्या रिलेशन बद्दल ती कोणाकडे फार काही बोलत नाही आणि त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाही. चालेल. चांगलं आहे. हा. तिचा कॉल येतो. जास्त सर्व कोणाला तिचा call येतो. जेवढं आपल्या एवढं प्रायव्हेट आहे तेवढं करेक्ट करेक्ट हम्म. नाही बरोबर आहे हे बरोबर. आपण काही इतरांना दाखवण्यासाठी करत नाही नाही करत. प्रेम. चालेल. आपलं आपलं. हा. जेव्हा तुम्ही इतर मुलींशी बोलता तेव्हा ती जाम जेलस फील करते. हा करेक्ट आहे. नाही. कधी कधी करेक्ट आहे. कधीतरी आपण डिपेंड परत हे की कोणाशी पण ती मुलांशी बोलते. हो. भाई दिलं उत्तर मी. ग्रीनच. दोन्ही आहेत बाजू. त्याला काय याला हा ते सिच्युएशन वर आलं. हा एक्झॅक्टली. मुली नॅचरली जेलस होतातच मग माहितीये ना ते म्हणून जन्मापासूनच तशा असतात. कळलं? त्यांना ते वडिलांना त्यांच्यापासून लांब नाही. पण असं नाही, मुली कधी कधी मुलं पण जेलस होतात. हा होऊ देत ना. मग ते हा, मग मुलींना मुलं आवडतं कधी की- कधी बऱ्याचदा जास्त लगेच रिॲक्ट नाही होता, ते ठीक आहे म्हणजे हा असं स्पेस देतात. मुली बऱ्याचदा लगेच बोलतात किंवा व्यक्त होतात. म्हणजे त्या दिवशीचा मॅटर त्या दिवशी संपतो. तिथे वेगळं असतं. हा. त्या दिवशीचा मॅटर एक 5-6 असतो, दिवसानंतर पण राहतो. येतो. त्याचं काय झालं रे? ते- Oh oh my my God. God. चला. वाई रामबाण. कॅमेरा जल्दी फोकस करो. जल्दी फोकस करो. ह्याचा चेहरा बघा म्हणून अडकतो. नाही पण जर मुलीला कळत नसेल हा. काही गोष्टी तर मुलांना ते क्लिअर हो. करणं गरजेचं आहे. ते तो मुलांचं का बोलते माहितीये त्याला एका साईडला कुठेतरी असं त्रिशूळ दिसतो. ठीक आहे असं
गेला. आता ठेवा फ्लॅग. कोण जिंकलं कोण जिंकलं मजा येते. हॅलो. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट करा आणि नक्की कळवा. आणि चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की बघा पौर्णिमेचा फेरा.